सर्वांनी आपल्या आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या. आपला आजचा विषय आहे प्रत्येक नेतृत्व देवाकडूनच असते असे नाही. आपला आजचा विषय आहे प्रत्येक नेतृत्व देवाकडूनच असते असे नाही. खरे नेतृत्व ओळखायचे कसे? पुढे लिहा, डॅश लिहा आणि पुढे लिहा, खरे नेतृत्व ओळखायचे कसे. आता आपण पाहतो की देवाच्या सेवेमध्ये आपल्याला अनेक जे पुढारी आहेत ते नेतृत्व करताना दिसतात आणि ते जे नेतृत्व करत आहे ते देवाकडूनच आहे किंवा नाही हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि अनेक वेळा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून नेतृत्व स्वीकारणाऱ्या लोकांची फसवणूक जी आहे ती होत असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी आपल्याला येशूच्या काळामध्ये झालेल्या पाहायला भेटतात. मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आजच्या वर्तमान समयामध्ये देखील होत असलेल्या पाहायला भेटतात. आणि म्हणून ज्या वेळेला एखादा व्यक्ती देवाच्या सेवेमध्ये नेतृत्व करताना आपल्याला दिसतो त्यावेळेला त्याला प्राप्त झालेलं जे नेतृत्व आहे ते देवाकडूनच आहे किंवा नाही याविषयीची शहानिशा करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतरच त्या नेतृत्वाला आपण स्वीकारून देवाच्या सानिध्यामध्ये आत्मिकरित्या फलद्रूप होण्याच्या अनुषंगातून पुढं आणि पुढं जे आहे ते आपण चाललं केलं पाहिजे. आणि हा विषय आपण शिकत असताना या विषयाशी संबंधित मुद्दा क्रमांक 1 जो आहे ते लिहून घ्या. या विषयाशी संबंधित असलेला मुद्दा क्रमांक 1 आहे, काही नेतृत्व स्वतःच्या महत्वाकांक्षेतून उभे राहते. काही जे नेतृत्व आहे ते स्वतःच्या महत्वाकांक्षेतून जे आहे ते उभे जे आहे ते राहत असतं. आणि अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे हे देवाकडून नाही आहे. अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे जे स्वतःच्या महत्वाकांक्षेतून जे आहे ते तयार झालेलं आहे हे नेतृत्व देवाकडून नाही आहे. हे जे नेतृत्व आहे आपण पाठवतो की काही लोक देवाने न पाठवता स्वतःहून ते पुढे आलेले आहेत नेतृत्व करण्यासाठी. देवाने त्यांना नेतृत्व करण्याकरता निवडलेलं नाहीये किंवा देवाने त्यांना नेतृत्व करण्याची जी काही जबाबदारी आहे ती सोपवलेली नाही. हे लोक स्वतःहून जे आहे नेतृत्व करण्याकरता पुढे आलेले आहे. आणि ते स्वतः नेतृत्व पुढे करण्याकरता का आले आहे? कारण त्यांचं जे ध्येय आहे ते सेवा नसून स्वतःचं नाव मोठं करणं आहे. त्यांचं जे ध्येय आहे ते अधिकार गाजवणं आहे किंवा त्यांचं जे ध्येय आहे ते स्वतःची जी काही प्रतिष्ठा आहे ना ती टिकून ठेवण्याच्या अनुषंगातून आपण पाहतो की आज ते वर्तमान समयामध्ये स्वतःहून नेतृत्व करण्याच्या भूमिकेत देवाच्या सेवेमध्ये आलेले आहे. आणि अशा प्रकारच्या नेतृत्वाला आपण ओळखणं फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला ओळखता यावं म्हणून आपल्याला देवाच्या वचनाचं सखोल अध्ययन होणं फार गरजेचं आहे. आणि देवाच्या वचनाचं सखोल अध्ययन आपल्याला व्हावं यासाठी आपण पवित्र आत्म्याची जी काही मदत आहे ती घेणं गरजेचं आहे. कारण पवित्र आत्माच हा आपल्याला अशा प्रकारच्या खोट्या नेतृत्वाला निदर्शनात आणून देऊन आपला बचाव जे आहे तो करल आणि आपल्याला खऱ्या अर्थाने खरं नेतृत्व काय आहे पवित्र शास्त्रातून स्पष्ट करून देऊन आपल्याला अशा प्रकारच्या नेतृत्वाच्या मागं जाण्याकरता जे आहे तो सहाय्य करत. बघा वचन काय सांगत आहे. इर्मियाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 21 आपण वाचूया. आणि इर्मियाच्या पुस्तकाच्या 23व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये आपल्याला जे खोटे नेतृत्व करणारे लोक आहे ते स्वतःहून नेतृत्व करण्याकरता पुढे आले आणि त्यांनी पुढे येऊन आपण पाहतो की देवाच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने देवाचं काम त्यांनी केलं नाहीये. त्यांनी कोणतं काम केलं बघा वचन काय सांगत आहे. इर्मियाचे पुस्तक 23वा अध्याय
आणि वचन 21 वाचत. मी ह्या संदेष्टांना पाठवले नाही तरी ते धावत सुटले. मी त्यांच्या बरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर देव अशा स्वतःहून पुढे नेतृत्व करण्याकरता आलेल्या खोट्या संदेष्टांसंदर्भात सांगत आहे. हे जे खोटे संदेश आहेत ना, आपण पाहतो की जुन्या करारामध्ये हे आपल्याला पाहायला भेटतात, नवीन करारामध्ये देखील हे आपल्याला पाहायला भेटतात आणि आजच्या वर्तमान समयामध्ये देखील हे आपल्याला पाहायला भेटतात. आणि हे जे खोटे संदेश ते आहे, देवाने यांना संदेश देण्यासाठी जे आहे ते पाठवलं नाहीये. हे स्वतःहून जे आहे संदेश देण्यासाठी आलेले आहेत. आणि ते आपण पाहतो की देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी त्यांची जी काही ओळख आहे, त्यांची जी काही ओळख आहे ती देव आपल्याला करताना दिसून येतो. परमेश्वर देव ह्या ठिकाणी म्हणत आहे, मी ह्या खोट्या संदेशांना पाठवलं नाहीये. जर मी यांना पाठवलं असतं तर मग मी यांना पाठवलं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं असतं, किंवा ते जे संदेश मी ज्यांना पाठवलेला आहे ते जे संदेश देतील त्या संदेशातून तुम्हाला हे कळेल की मी त्यांना पाठवलं आहे. पण हे जे खोटे संदेश ते आहेत ना, हे संदेश ते देवाने पाठवलेले नव्हते तरी ते धावत सुटले. देवाने यांना पाठवलेलं नव्हतं तरी ते धावत सुटले. आणि वचन सांगते की देव त्यांच्याबरोबर बोलला नव्हता तरीही त्यांनी खोटा जो काही संदेश आहे तो लोकांना द्यायला सुरुवात केली. आणि खोटा संदेश हा लोकांना देण्याच्या मागचा त्यांचा जो काही उद्देश आहे तो काय आहे, तर त्यांचा जो काही अधिकार आहे तो कायम राहावा लोकांवरती, किंवा त्यांचं जे काही नाव आहे लोकांमध्ये असलेलं त्याला हानी जे आहे ते पोहोचू नये, किंवा त्यांची जी प्रतिष्ठा आहे लोकांमध्ये तिला धक्का लागू नये. म्हणून हे जे लोक आहे, हे लोक देवाने त्यांना काही सांगितलं नसताना देखील पळत सुटलेले आहे. त्या लोकांमध्ये जे लोक ना देवाचं वचन ऐकण्याकरता इच्छुक आहे, त्या लोकांमध्ये जे लोक देवावरती विश्वास ठेवतात. लक्ष द्या, वचन सांगते की अशा प्रकारे ते लोकांमध्ये जाऊन देवाने त्यांना पाठवलेलं आहे असं सोन घेऊन ते स्वतःच्या मनच्या गोष्टी लोकांना सांगू लागतात. आणि देव म्हणत आहे की मी त्यांना पाठवलं नाहीये, मी त्यांच्याशी बोललो नाहीये. लक्ष द्या, त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे ना, त्या त्यांनी स्वतःच्या मनाच्या ज्या आहे त्या सांगितलेल्या आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय स्पष्टपणे अशा प्रकारच्या स्वतःच्या मनाने लोकांना मनगडत कहाण्या सांगणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, जे काही संदेश आहेत त्यांच्याविषयी सावध केलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये. ज्यावेळेस आपण मत्तयाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 15 आपण वाचतो, बघा त्या ठिकाणी कशा प्रकारे देवाचं वचन ह्या खोट्या संदेशांसंदर्भात आपल्याला सावध करते. काय लिहिलं त्या ठिकाणी? खोट्या संदेशांविषयी जपून राहा. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी सावधानतेचा जो काही इशारा आहे तो देण्यात आलेला आहे. लक्षात द्या, आपण ज्या वेळेला एखाद्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला पाहतो, ज्या वेळेला आपण एखाद्या पुढाऱ्याला पुढारपण करताना पाहतो, त्यावेळेला तो पुढारी देवाकडूनच आहे अशा प्रकारचा विश्वास ठेवून त्याचं जे ऐकणं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. का माहिती का? कारण देवाचं वचन इर्मियाच्या पुस्तकाच्या 23व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगतं की मी त्यांना पाठवलं नाही तरी ते धावत सुटले. मी त्यांच्याशी बोललो नाही तरी पण आपण पाहतो की ते संदेश देत सुटले. लक्ष द्या, अनेक वेळा आपण अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना पाहतो, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने त्यांचं जे काही पुढारपण आहे ते देवाकडूनच आहे किंवा नाही हे ओळखणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण ते ओळखलं नाही आणि त्यांचं जे पुढारपण आपण जर स्वीकारलं
तर आपण आपल्या जीवनामध्ये आपला स्वतःचा नाश जो आहे तो करून घेत आहोत, कारण त्यांच्या ठाई असलेला जो काही फाडून टाकण्याचा स्वभाव आहे, त्यांच्या ठाई असलेला जो काही क्रूर स्वभाव आहे, तो आपल्या जीवनामध्ये एक दिवस ते घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, किंवा त्याचा एक दिवस आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणे परिणाम जो झाल्याशिवाय राहणार नाही. कारण खोटे जे संदेश आहे ना, वचन सांगतं की ते मेंढरांच्या वेशामध्ये येतात. लक्षात घ्या, मेंढरांसंदर्भात अभ्यास जर तुम्ही केला तर मेंढरू जे आहे ना, हा काही मारका प्राणी नाहीये. मेंढराकडं स्वतःचं रक्षण करण्याकरता मेंढरांकडे स्वतःच काहीच नाहीये. लक्षात द्या, मेंढरू हे फार गरीब अशा प्राणी आहे. आणि मेंढरू एकदा जर पडलं तर त्याला परत उठता येत नाही. त्याला उठवण्यासाठी मेंढपाळाची गरज लागते. मेंढरू जर रात्रभर झोपलं नाही तर ते दूध देत नाही. लक्षात द्या, मेंढराला जास्त लांबचं दिसत नाही. मेंढरू जास्त लांबचं बघू शकत नाही. मेंढरू जे आहे ना, हे पळकुट प्राणी आहे, त्याला हाताला लगेच पळून जातो. लक्षात द्या. आणि अशा प्रकारच्या मेंढराचं जे काही वेशभूषा आहे ती धारण करून हे खोटे संदेश जे आहे ते आपल्याकडे येत असतात. आणि ते आपल्याकडे येण्याच्या मागची कारण जर काय आहे तर अनेक कारण येणार दिसून आपण शिकणार. पण एक कारण ठिकाणी आपल्याला पाहायला वाटतं की ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. ते आंतरिक, लक्ष द्या, ते बाहेरून खूप चांगले दिसतात. बाहेरून त्यांची एकंदर जी काही वागणूक आहे तुम्हाला ते फार प्रेमळ दिसत, पण खऱ्या अर्थाने त्यांचं जे अंतःकरण आहे ना, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की त्यांचं जे अंतःकरण आहे हे केवळ आणि केवळ स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी कशा प्रकारे ह्या देवाच्या लोकांकडून प्राप्त करून घेता येईल या अनुषंगातूनच ते आपल्याकडे येत असतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या लोकांचं जे नेतृत्व आहे हे आपण ओळखणं फार गरजेचं आहे की ते देवाकडून आहे किंवा देवाकडून नाही. आणि जर ते आपल्याला ओळखता आलं तर निश्चित अर्थाने आपली जी काही हानी आहे ती होणार नाही, ती होण्यापासून टळेल. आणि म्हणून आपण प्रत्येक नेतृत्वाची जे आहे ना, आपण पारख करणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. देवाकडून नसलेलं नेतृत्व लोकांना देवापासून दूर नेतं. जे पुढारपण देवाकडून नाहीये, जे नेतृत्व देवाकडून नाहीये, अशा प्रकारचा व्यक्ती ज्या वेळेला नेतृत्व करू लागतो त्यावेळेला तो व्यक्ती लोकांना त्याच्या नेतृत्वाच्या साहाय्याने देवापासून फार दूर जे आहे ते घेऊन जात असतो. आणि या सर्वात जास्त लोक हे देवापासून दूर जाण्यामागची कारण जर काय आहे तर ती ही आहे की अनेक खोट्या संदेशांनी खोटं नेतृत्व करून लोकांना देवापासून दूर नेलेलं आहे. आज अनेक खोटे संदेश जे आहे देवाच्या लोकांकरता अडकवण्याचं कारण जे आहे ते झालेले आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला अशा प्रकारच्या खोट्या संदेशांसंदर्भात अनेक गोष्टी जे आहे ते सांगतं, अनेक गोष्टी जे आपल्याला शिकवतं. मत्तेचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन ज्या वेळेला 14 आपण काढतो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की जे नेतृत्व देवाने निवडलेलं नाहीये, जे नेतृत्व, जे पुढारपण देवाने ठरवलेलं नाहीये, अशा प्रकारचं पुढारपण लोकांचं खऱ्या अर्थाने आत्मिक रित्या, शारीरिक रित्या जे आहे नुकसान करत असतं. बघा वचन काय म्हटलेलं, वचन काय सांगत आहे, वचन वाचू आपण. मत्ते 15वा अध्याय वचन 14 काय म्हणत आहे. असू द्या, ते आंधळ्याचे आंधळे वाटाळे आहेत आणि आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की जे नेतृत्व देवाकडून नाहीये, असं जे नेतृत्व आहे ना, खऱ्या अर्थाने लोकांना देवापासून दूर जे आहे ते नेत आहे.
जे नेतृत्व देवापासून नाही त्या नेतृत्वाला आंधळेपणाची जी काही उपमा आहे ती देण्यात आलेली आहे. आणि वचन सांगते की आंधळा हा आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. ते खरं जे पुढारपण आहे ना ते काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ते खरं जे पुढारपण आहे ते काय आहे आपल्याला ओळखणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण येशूच्या जीवनाबद्दल नवीन करारातल्या पहिल्या 4 पुस्तकांचं बारकाईने वाचन केल्यानंतर आपल्याला फार समज जी आहे ती पुढारपणासंगत होते. वचन सांगते की प्रभू येशू हा नथानिएल बरोबर बोलत असताना त्या ठिकाणी येशूने त्याला खऱ्या अर्थाने तो कुठं होता हे सांगितलं. आणि येशूने त्याला हे पण सांगितलं की तू खरा खुरा इस्रायली आहे. आता एक जो पुढारी आहे तो खऱ्या अर्थाने त्याच वेळेला लोकांना देवाजवळ घेऊन जाऊ शकतो ज्या वेळेला तो आंधळा नाही किंवा ज्या वेळेला तो डोळस आहे. लक्षात घ्या, येणाऱ्या दिवसांमध्ये डोळस हा प्रकार काय आहे हे आपण शिकणार आहोत. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी हे सांगतं की आज अनेक असे खोटे जे काही संदेश आहेत ते स्वतःहून नेतृत्व करण्याकरता पुढे आलेले आहे. आणि त्यांनी नेतृत्व करता करता ते स्वतः आंधळे होतच होते, पण त्यांनी देवाच्या लोकांना देखील आपण पाहतो की योग्य ते मार्गदर्शन न केल्या कारणामुळं ज्या अवस्थेमध्ये आहेत त्याच अवस्थेत त्यांना सोडून दिलाय किंवा त्यांचं अतिशय नुकसान जे आहे त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे ना हे आपल्याला ओळखता येणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे हे जर आपल्याला ओळखता आलं तर आपल्याला मुळीच त्यांच्यापासून हानी जी आहे ती होणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की यरोबाम नावाचा एक पुढारी होता. आणि ह्या यरोबाम नावाच्या व्यक्तीने पुढाऱ्याने लोकांना जे आहे ना पापामध्ये पाडलं, लोकांना जे आहे ना देवापासून दूर नेलं. लोकांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी लोकांना अपेक्षित होत्या त्याच्या उलट लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी अशा गोष्टी टाकल्या की ज्यामुळं त्यांचं नुकसान जे आहे झालं. लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण वचन पहिले राजे 12 अध्याय आणि 28 ते 30 पाठांचं आहे. पहिले राजे 12 अध्याय आणि 28 ते 30 वचन. राजाने आपल्या बरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन 2 सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, आजवर तुमचे यरूशलेमेत जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले ते हेच पहा. त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापाला कारण झाली. दानापर्यंतचे लोक यापैकी एका वासराच्या दर्शनाला जाऊ लागले. येस, बघा काय झालं या ठिकाणी. एका पुढाऱ्याने ज्याचं नाव यरोबाम असं होतं त्याने लोकांना पापामध्ये पाडलं. जर पुढारपण जर देवाकडून नसेल, नेतृत्व करणं जर देवाकडून नसेल आणि नेतृत्व करण्याकरता लोक जर स्वतःहून जर पुढे आलेले आहेत, पुढारी जर स्वतःहून जर पुढे आले तर त्यांचं पुढे येणं हे अनेक लोकांच्या नाशाचं कारण जे आहे ते होऊ शकतं. आज वर्तमान समयामध्ये आपण जर खऱ्या अर्थाने पुढाऱ्यांच्या जीवनाचं अवलोकन केलं तर अनेक पुढाऱ्यांनी त्यांना देवाकडून पुढारपण प्राप्त झालेलं नसतानाही पुढारपण केलं आणि त्यांनी अनेक लोकांना पापामध्ये पाडलेलं आहे किंवा अनेक लोक पापात पडतील अशा प्रकारचं अडखळाचं कारण जे आहे ते पुढारी ठरलेले आहे. हा जो यरोबाम नावाचा व्यक्ती आहे, देवाचं वचन सांगतं की याने कशा प्रकारे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करून देवाच्या लोकांना जे आहे ते पापामध्ये पाडलं. तो स्वतः आत्मिकरित्या आंधळा होताच होता,
आणि तो लोकांना वाट दाखवायला निघाला. वचन सांगतं की आंधळा व्यक्ती हा कधीही दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला वाट दाखवू शकत नाही. आज आपण जर पुढारी आहोत तर मग आपण जे पुढारपण करत आहोत त्या पुढारपणामध्ये आपण लोकांकरता अडखळाचं कारण ठरत आहोत, तर खऱ्या अर्थाने देव ज्या गोष्टी आपल्याकडनं अपेक्षित करतो त्या गोष्टी करून आपण लोकांना देवाकडे आणत आहोत, याविषयीचं आत्मपरीक्षण आपण आपल्या स्वतःच करणं फार गरजेचं आहे. कारण लोकांकरता अडखळाचे कारण होणं हे देवाच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. वचन सांगतं की एखाद्याला अडखळाचं कारण होण्यापेक्षा त्याच्या गळ्यामध्ये जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात सोडून देणं त्याच्याकरता चांगलं आहे. आणि आज अनेक पुढारी ज्यांना देवाने पुढारपणासाठी निवडलं नाही, आज अनेक नेतृत्व करणार लोक ज्यांना देवाने नेतृत्व करण्यासाठी निवडलं नाही. इर्मियाचं पुस्तक अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की देव बोलला, मी त्यांच्याशी बोललो नाही तरी ते बोलत सुटले, मी त्यांना सांगितलं नाही तरी ते पळत सुटले. आज अनेक पुढारी जे आहे ना, लोकांकरता अडखळण्याचे कारण जे आहे ते झालेले आहे. आज अनेक पुढाऱ्यांच्या अडखळण्याच्या कारणामुळे लोक देवापासून जायला दूर गेलेले आहे. आणि अशा प्रकारचं पुढारपण हे आपल्याकडून मुळीच देवाच्या राज्यामध्ये होऊ नये, म्हणून आपण आपल्या स्वतःच्या पुढारपणाकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते देवाकडूनच प्राप्त झालेलं आहे अशा प्रकारचा ठाम विश्वास जर आपल्या ठाई असेल तर आपण पुढारपण पवित्र आत्म्याच्या सहाय्याने करणं फार गरजेचं आहे. अन्यथा अशा प्रकारचं पुढारपण जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही तोपर्यंत करणं थांबवणं गरजेचं आहे. हे फार गरजेचं आहे. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की येशूला खात्री झाली, योहानाला खात्री झाली, शिष्यांना खात्री झाली. लक्ष द्या, संत पावलाला खात्री झाली. हो, दमिश्कच्या त्या रस्त्यावरती तो जात असताना त्या ठिकाणी त्याला दर्शन जे आहे ते देण्यात आलं आणि त्याला स्पष्टवाणी ऐकू आली की शाऊला शाऊला तू माझा छळ का करतो. त्यावेळी तो म्हणाला की प्रभू तू कोण आहे. म्हटलं की ज्या येशूचा तू छळ करतो तो मी आहे. लक्ष द्या, बर्नबासला खात्री झाली, तिमोथेला खात्री झाली की तो पुढारी आहे म्हणून, लीडर आहे. आपल्याला कन्व्हिक्शन होणं, खात्री होणं फार गरजेचं आहे की आपल्याला देवाने पुढारी म्हणून नेमलेला आहे, आपण पुढारी आहोत म्हणून. लक्ष द्या, आपल्याला देवाने अशा प्रकारचं पुढारपण करण्यासाठी निवडलेलं आहे जे लोकांच्या आत्मिक उन्नतीचं कारण ठरलं, जे लोकांना देवाची ओळख करून देणार ठरलं. अशा प्रकारचं पुढारपण आपल्याला करणं फार गरजेचं आहे. आपल्याला असं पुढारपण नको आहे जे स्वतःच्या अधिकारासाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या ऐश्वर्याच्या जीवनासाठी किंवा स्वतःच्याच गोष्टींसाठी अशा प्रकारचं पुढारपण नको आहे. अशा प्रकारचं पुढारपण नको आहे जे फसवणार आहे, जे लूटमार करणार आहे, जे खोटं बोलणार आहे, जे शिकवतं एक आणि करतं एक. अशा प्रकारचं पुढारपण नको आहे. आणि अशा प्रकारचं पुढारपण सेवेमध्ये आहे म्हणून जपणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा सांगितलं जातं की अशा लोकांकडं, अशा पुढाऱ्यांकडे प्रार्थनेला जाऊ नका, अशा चर्चेस मध्ये प्रार्थनेला जाऊ नका ज्या पास्टरांना तुम्ही ओळखत नाही. ज्या पास्टरांना तुम्ही ओळखत नाही अशा पास्टरांकडे मुळीच प्रार्थनेला, चर्चला जाऊ नका. अनेक वेळा तुम्हाला सांगितलं जातं. लक्ष द्या, वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतो प्रभू येशू हा 99 मेंढर सोडून एका त्या हरवलेल्या मेंढराला शोधण्यासाठी गेला. कारण एकाचाही नाश व्हावा ही येशूची इच्छा नाहीये. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला देवाच्या दृष्टिकोनातून बघणं फार गरजेचं आहे. आणि आपण आपल्या स्वतःची जी काही संगती आहे ती देखील आपण ओळखणं फार गरजेचं आहे. तर आपण आत्मिकरित्या जे आहे ना वाचू शकतो. म्हणून तर पेत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, सावध असा, तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. तो कोणाला गिळंकृत करावं, कोणाला फाडून टाकावं ह्या शोधात तो असतो, ह्या शोधामध्ये तो आहे. आणि म्हणून आपण जे आहे ना आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आपल्या स्वतःला सांभाळणं जे आहे ना फार गरजेचं. म्हणून वचन सांगतं, ज्याला असं वाटतं की मी उभा आहे
त्याने विशेष करून सांभाळलं पाहिजे की आपण पडू नये. आपल्याला सांभाळणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण जे आहे ना, आपण जागरूक असलं पाहिजे. जागरूक आपण असलं पाहिजे. पुढचा मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3 लिहा. खरे नेतृत्व नम्रता दाखवते, परंतु खोटे नेतृत्व गर्व दाखवते. मुद्दा क्रमांक 3 लिहा. खरं नेतृत्व नम्रता दाखवते, परंतु खोटं नेतृत्व गर्व जे आहे ते दाखवते. आणि तुम्हाला पुढारपण करणाऱ्या व्यक्तीला ते पुढारपण देवाकडून आहे किंवा नाही, हे जर तुम्हाला ओळखायचं असेल, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर त्यामध्ये आपल्याला हे दिसतं की जो व्यक्ती नम्र आहे पुढारपण करत असताना, ते पुढारपण देवाकडनं आहे. पण जो व्यक्ती गर्विष्ठ आहे, आता गर्विष्ठपणा हा कशा कशा संबंधातून आपल्याला दिसून येईल हे आपण शिकू येणार दिवसांमध्ये. पण जो व्यक्ती गर्विष्ठ आहे, तर सरळ सरळ हे आहे की ते पुढारपण देवाकडनं नाही. आणि आज अनेक मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमान समाजात आपल्याला नम्र पुढारपण दिसत नाही. आपल्याला नम्र पुढारपण जे आहे ते दिसत नाही. आपल्याला ग्राउंड लेवलचं पुढारपण दिसत नाही. आपल्याला खुर्चीवरचं पुढारपण दिसतं. आपल्याला जे आहे ना, असं पुढारपण दिसतं की ज्याची अपेक्षा कधी आपण केली नसते, किंवा जे पुढारपण देवंतांना दिलेलं नसतं, असं पुढारपण आपल्याला दिसून येतं. आणि त्या पुढारपणामध्ये गर्व आहे. बघा वचन काय सांगतं. वचन वाचू आपण. याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि वचन 6 काय म्हणते पहा. याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि वचन 6. तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. व्हेरी गुड. परमेश्वर देव हा कोणत्या प्रकारच्या पुढारपणावरती कृपा करतो, किंवा परमेश्वर देव हा कोणत्या प्रकारच्या पुढारपणांचा विरोध करतो, हे ह्या वचनातून याकूब अतिशय स्पष्टपणे आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला सांगताना दिसून येतो. आणि याकूब या ठिकाणी म्हणत आहे की तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो. आज अनेक पुढारी आपल्याला गर्विष्ठ स्वरूपात पुढारपण करताना दिसून येतात आणि त्यांना देव विरोध पण करत आहे वेगवेगळ्या माध्यमातून. पण त्यांचे आत्मिक नेत्र आंधळे आहे. त्यांचा आंतरिक मनुष्य जो आहे ना, तो मृत आहे. त्यांना असं वाटतं की आपण जे नेतृत्व करत आहोत ते योग्य आहे, पण त्यांना हे कळत नाही की देव हा त्यांना त्यांच्या नेतृत्वाला विरोध जो आहे तो करत आहे. परमेश्वर देवाला कोणतं नेतृत्व पाहिजे आहे? असं नेतृत्व जे नम्र आहे, असं नेतृत्व जे लीन आहे. आणि अशाच प्रकारच्या नेतृत्वाचा उपयोग देव हा लोकांची सोडवणूक करण्यासाठी करत असतो. वचन सांगतं की मोशे हा नम्र होता. मोशे जो आहे ना, हा नम्र होता आणि म्हणून तो त्याची निवड 6 लाखापेक्षा जास्त लोकांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरता करण्यात आली, नेतृत्व करण्याकरता करण्यात आली. हो, सांगायचं तात्पर्य काय आहे? देवाचं खरं नेतृत्व हे जर आपल्याला ओळखायचं असेल, किंवा खरं नेतृत्व करणारा व्यक्ती जर आपल्याला ओळखायचा असेल, तर त्याच्या ठाई नम्रता आहे किंवा नाही हे बघणं, तपासणं फार गरजेचं आहे. आणि एकाच याच्यातून ती नम्रता दिसून येत नाही. आपल्याला ते ओळखणं फार गरजेचं आहे. आणि बघा वचन काय सांगत आहे. ज्यावेळेला आपण योहानाचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 30 आपण वाचतो, त्या ठिकाणी खरं जे नेतृत्व आहे ते स्वतःला कशा प्रकारे नम्र करते या संदर्भात काय लिहिले पहा. योहानाचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 30 काय म्हणत आहे. वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा हे आवश्यक आहे. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपण पाहतो की नेतृत्व करणारा व्यक्ती जो आहे हा नेहमी ह्याच गोष्टी बोलतो
की जास्तीत जास्त देवाची वाढ व्हावी आणि मी कमी व्हावं, जास्तीत जास्त देवाच्या नावाचा महिमा व्हावा. एक खरं नेतृत्व जे आहे ना, नेहमी स्वतःला लीन करत असत, स्वतःला नम्र करत असत. एक खरं जे नेतृत्व आहे ना, हे नेहमी स्वतःला जे आहे ना मागे ठेवत असत आणि देवाला प्रथम स्थानावर ठेवत असत, देवाच्या गोष्टींना प्रथम स्थानावर ठेवत असत. अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला करण्यासाठी देवाने निवडलेलं आहे आणि हे नेतृत्व आपल्याला करता यावं यासाठी आपण राष्ट्रातील नेतृत्व करणाऱ्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि पवित्र आत्म्याला आपण ही विनंती करणं गरजेचं आहे की खऱ्या अर्थाने खरं नेतृत्व काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहे, खरं नेतृत्व करणारा कसा असावा, हे तू मला पवित्र शास्त्र तुमच्या इथे दाखव, सांग आणि मला तसं करता येईल. चर्च, आपण पुढारी आहोत आणि आपण पुढारी या नात्याने आपण पवित्र आत्म्याच्या साहाय्याने खरं नेतृत्व करण्याच्या अनुषंगातून स्वतःला देवाच्या ते सर्व स्वभाव गुणांनी भरणं गरजेचं आहे जे देव आपल्याकडनं अपेक्षित करतो. आणि पवित्र आत्मा ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर.